6,666, सेकंड प्राइज 33,333, थर्ड प्राइज 22,222, चतुर्थ प्राइज 15,555, पाचवं प्राइज पंचम प्राइज 15,555 आणि सहावं पारितोषिक कॅश प्राइज 15,555. बघा सुंदर ट्रॉफीज आपल्याला इथे पाहायला मिळते. त्यानंतर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, फिल्डर, बेस्ट सिक्सर, ब्रँडेड शूज आणि ABC आणि DEF या दोन्ही ग्रुपला मालिकावीर आपण पाहतोय नामांकित कंपनीचा फ्रीज सुद्धा मिळणार आहे. सुंदर स्पर्धा आहे. बक्षिसांची लयलूट, पाहुणे मंडळींची उपस्थिती आणि हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य. सर्व आमचे स्पॉन्सर आई एकविरा प्रसन्न, सर्जा ग्रुप घोट, विजय ट्रान्सपोर्ट. जरा स्पीडअप असू द्या. आणि आयोजकांकडून एक सूचना आले, 52-40+ रिपोर्टिंग करायचे. आयोजकांकडून सूचना आले आणि या सूचनेचं पालन महागुरू आता करावं लागेल. कारण 52-40+ 15 मिनिटांमध्ये रिपोर्टिंग झाली नाही तर कमिटी निर्णय घेईल. कारण जर थोडा लेट झाला तर पुढचा शेड्यूल सर्व बिघडेल. कारण खूप पारितोषिक. आणि आता चला 3 षटकं 15 मिनिटं. अंपायर मॅच ऑन करा. टीम मीटिंगची परवानगी देऊ नका. अगदी इमर्जन्सी पाणी हवं असेल तर मिळेल, काही शंका नाही. मात्र मॅच ऑन करा. टॉस जिंकलाय तो काकडवाल संघाने आणि निर्णय घेतलाय तो धाडसी फलंदाजी. प्राप्ती लाईव्ह जितू गोंडले यांना पाहते, त्यांची संपूर्ण टीम. आता पुन्हा चेंजेस केलेत, कॅमेरामन मध्ये काही चेंजेस केलेत, त्यांचा धन्यवाद देऊया. तर जितू गोंडले यांचं सासूरवाडीचा संघ खेळते तो म्हणजे काकडवाल. आणि आता थोडी जबाबदारी त्यांच्यावर सुद्धा असेल, कॉन्सन्ट्रेशन. कारण सासूरवाडीचा संघ म्हटला तर जवळचा संघ असतो आणि आपल्याला माहिती आहे जवळचा संघ असला तर तेवढं प्रेम असतं. आणि आता पाहूया क्रिकेटसाठी योगदान देणारे आमचा प्राप्ती लाईव्ह. चला अभिषेक माळी पहिले षटक. सर्व पाहुण्यांना मी विनंती करेन का आपण स्टेजवर यावं. ग्रामस्थ मंडळाला विनंती करेन, कारण ग्रामस्थांच्या नावानं ही स्पर्धा आणि ग्रामस्थांना आम्ही विनंती करतो का आपण अतिथी कक्षामध्ये या. यस, मॅच ऑन होईल. पहिलं षटक. गोलंदाज रेडी, किशोर आणि रोशन दोन्ही आघाडीची जोडी. पहिला चेंडू खोदून काढला, लॉंग ऑनला. तिथे यस आपण पाहतो, अंपायर सिग्नल. मिळतील 4 धावा. दमदार सुरुवात. आणि टायमर ऑन आहे. 3:38 असे स्कोरर आम्हाला खूप छान माहिती देतात. आणि प्रचंड हल्ला केला तरी सुद्धा कौतुक केलं. हे कौतुक असायला पाहिजे. गोलंदाज अभिषेक माळी. झेल होणार का? यस, डेफिनेटली. आणखीन एक मोठा फटका आला. त्यानंतर हा कमबॅक. झेल बाद. पहिला धक्का काकडवाल संघाला बॅटिंग करत असताना किशोर बाद झालाय. आपल्या जी ऑर्गनायझर कमिटी आहे खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यामध्ये याच मैदानावर प्रकाश जोतातील स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. आणि बघा मैदान सुद्धा सुसज्ज आहे प्रकाश जोतातील क्रिकेट स्पर्धेसाठी निश्चित स्वरूपात. आणि त्यांची जय्य तयारी असणार आहे. आजपासून त्यांची तयारी असणार आहे. नक्कीच मॅच कडे वळूया. दर्जेदार आयोजन श्रीराम विठ्ठल रखमाई आणि गावदेवी क्रिकेट क्लब ढोंगऱ्याचा पाडा. आपण पाहतो मॅच कडे वळूया. पहिलं षटक पाहिलं, अभिषेकचा चौकार आला. त्यानंतर विकेट. किशोर मात्रेला पाहिलं, रोशन भोईर. आणि क्रमांक 3 किशोर मडवी, रोशन भोईर आणि त्यानंतर महेश मडवी. पहिला फलंदाज किशोर मडवी बाद झाले आणि आता अभिषेक माळी चौकार, त्यानंतर विकेट. नवीन फलंदाज सरकलाय. ओव्हर नंबर 1. 4 षटकांचा हा सामना आहे. सुपर 6 चे सामने पाहतोय. नारिवली पोहोचला सुपर 3 ला. आता पाहूया आपण ही लढत. खेळणे विरुद्ध काकडवाल. वेगवान चेंडू
आणि इथे प्रचंड हल्ला, सुपर पॉवर शॉट हा येतोय, उत्तुंग षटकार. व्हेरी मच सुपर सायक्लॉनिक शॉट. बघा ऑन दी राईस पूल केला, मनगटी ताकद वापरली आणि महेश मडवीनं दाखवला तडाका. टोटल स्कोर 10 धावा आहेत. अभिषेक माळीला पाहतो आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपला. वैयक्तिक योगदान 10, 1 विकेट मिळाली. बाद झाला किशोर आणि आता डाव सांभाळतोय महेश मडवी. काकडवाल संघ त्यांची बॅटिंग. एखादा संघनायक जेव्हा टॉस जिंकतो आणि फलंदाजीला पसंती देतो, जेव्हा असं म्हटलं जातं का त्यांना त्याच्या खेळावर विश्वास असतो, त्यांच्या बॅटिंग लाईनअपवर विश्वास असतो, त्यांच्या टॉप ऑर्डरवर विश्वास असतो आणि तो विश्वास आहे आपण पाहतोय महेश मडवीवर. राऊंड द विकेट ऑन द राईस. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, डीप कडे फिल्डरची साथ मिळत नाही. चौकार षटकार आणि आता आणखीन एक मोठा फटका. ही धुलाई पिठाई आणि हे चित्र पाहायला मिळतं. टोटल रन 14 धावा. 4 चेंडू संपलेत. बॅटिंग करत असताना संघ काकडवाल. फलकावरती 14. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा अभिषेक माळी. समोर उभा आहे महेश मडवी. काकडवालचा हा बाहुबली ताकदवर फलंदाज. मैदानावर जास्त काळ उभा राहिला तर गोलंदाजांची पिसं काढणारा हा फलंदाज आहे. फटका फसला इनसाइड सर्कल. ओ बॉडीला बॅलन्स केलं नाही. 2 धावेसाठी निघाले. धोका होईल मात्र तो धोका पंच सांगताल का टळलाय. 2 धावा वेगानं पळून काढल्या. 2 धावेने संघ पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया. एकूण धावा 10 फलकावर 16. एक गडी बाद 16. सुरुवात चांगली मिळाली आणि आता या जोडीला फोडणं सुद्धा महत्वाचं आहे. चांगले स्ट्रोक पाहायला मिळतात. ऑन दी राईज फॉरवर्ड डिफेन्स, फ्रंट फूटचा वापर केला जातो. बॉडीला बॅलन्स केलं जातं. मॅच बिटवीन खेळणे विरुद्ध काकडवाल यांच्यामध्ये ही लढत आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर अभिषेक. एकूण धावा 10 फलकावर 16. लाईन पाहिली, जागा बनवली, फटका खेळायचं होतं मात्र पंच इशारा करतील. हा डॉट बॉल ओव्हर कंप्लीट. 1 षटकानंतर एकूण धावा 10 फलकावर. टोटल स्कोर पाहतो आपण 16 धावा. राजू फडके यांचं आगमन झाले. वेलकम करूया त्यांचं. 40+, वावंजे 40+ला आता 10 मिनिटांमध्ये रिपोर्टिंग करायचं. तर निश्चित स्वरूपात कृष्णशेठ पाटील माजी सरपंच पडगे स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य स्पर्धेतून ते सांगता घेतात. आम्ही पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने कृष्णशेठ तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मान्यवरांचं देऊया आपण धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा आल्यात आणि आता ओव्हर नंबर 2 घेऊन आल्या गोलंदाज खेरणेकडून क्षितिज माळी. चांगला यंगस्टर आहे. मॅसिव्ह मोमेंट ऑफ यंगस्टर असं म्हटलं जातं. हा युवा चांगला एक गोलंदाज आहे खेरणे संघासाठी आणि त्याचा सामना करेल. समोर उभा आहे फलंदाज. रोशन भोईरला साथ देतोय महेश मडवी. मैदानावर चित्र पाहतोय. पहिला चेंडू. लाईन चांगली आहे. भन्नाट वेग आहे. डॉट बॉल. दबाव निर्माण होईल. एकूण धावा 10 फलकावर. टोटल रन्स पाहतोय. तर सन्माननीय सागर शेठ भोईर पालेखुर्द पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे जिल्हा तालुका उपाध्यक्ष आहेत. त्यांचं व्यासपीठावर आगमन स्वागत आहे आपलं. 16 धावा. राऊंड विकेट. लॉफ करतोय. फिल्डर रेडी आणि पकडला हा झेल. तिथे फिल्डर होते खेळण्याकडून. चांगला प्रयत्न. अभिषेकने हा झेल टिपला. दुसरा धक्का. एकूण धावा 10 फलकावर असताना 16. बघा हा फटका लाईव्हच्या मार्फत पाहतोय. चेंडू उंच उडाला आणि तिथे अभिषेक आपल्या पोझिशनवर काम करत होता आणि त्यांनी आज सहज टिपला. गुड कॅच. 2 धक्के मिळालेत. पाहुण्यांचं इथे शुभ आगमन झाले. आज वेळात वेळ काढून आलेले सर्व मान्यवर, कारण आज फायनलचा दिवस आहे. आज सुपर डे. आज स्वर्गीय कुशालदादा पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या स्मरणार्थ ग्रामस्थ मंडळ चषक
15 डिसेंबरला या स्पर्धेची सुरुवात झाली आणि आज 19 डिसेंबर. 66,666चा मानकरी कोण असेल, विजेता कोण असेल, कोण असेल सिरीजचा दावेदार. मात्र नेक्स्ट मॅच होईल. रिपोर्टिंग करायचे 5240+ आणि आई गावदेवी 11 बेलवली सी. लास्ट कॉल, आता कॉल होणार नाही. हा ड्राईव्ह करतोय कार्पेटच्या माध्यमातून. पंच इशारा करतील, नक्कीच मिळतील 4 धावा. जे कॅल्क्युलेशन आहे ते सुपर 12 पर्यंत होतं आणि आता सिरीजच्या कॅल्क्युलेशन मध्ये सुपर 6 सेमीफायनल आणि फायनलची काउंटिंग होणार नाही. या सूचनेचं पालन करा. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, दूरवरून फिल्डर येईल, चेंडू पकडेल, तिथे धाव पूर्ण केली जाईल. बॅटिंग करत असताना संघ पाहतोय काकडवालनं टॉस जिंकला, फलंदाजीला प्राधान्य दिलं आणि धावा आपण पाहतोय एकूण 21 याच दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. क्षितिज माळी डॉट विकेट, 4 धावा. त्यानंतर सिंगल. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या आणि ओव्हर नंबर 2 स्ट्रायकर इनला सामना करेल पुन्हा एकदा बली भोईर आणि महेश मडवी. फुटवर्क वापरले, फटका फसला इनसाइड सर्कल आणि ही झाली झेल. आणखीन एक धक्का. गडी बाद झालेत एकूण 3 आणि धावा फलकावर टोटल एकूण धावा 21. आणि बेलवली सीला आम्ही लास्ट कॉल केला, यानंतर कॉल केला जाणार नाही. आज वेळात वेळ काढून आलेल्या सर्वांचे लाडके भीमशेठ यांना आम्ही पाहतो स्टेजवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना. महागुरु असं म्हटलं जातं की फूलों की खुशबू सीमित रहती है लेकिन मनुष्य गुणों की खुशबू सारे जहां फैलती है. असं व्यक्तिमत्व ज्यांना आपण पाहतो उद्योग क्षेत्रामध्ये उंच भरारी आणि आज क्रिकेटचं वेळ त्यांना इथे घेऊन आले आणि बऱ्याच वेळ ते या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्या बीची शेड्यूल मधून गोलंदाज क्षितिज माळी. खोलवरचा चेंडू ऑन साइडला, इथे मात्र धमक दाखवतो. एक चौकार आल्यानंतर गोलंदाजी आवडली असेल तर यंगस्टार क्षितिज माळीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॉलिंग, दर्जा दाखवला. 16 दिल्या फर्स्ट ओव्हरला आणि क्षितिजच्या या षटकामध्ये 5 आल्या. 2 षटकानंतर एकूण धावा 21. तर निश्चित स्वरूपात आताच व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे पनवेल तालुका पालेखुर्द यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही ग्रामस्थ मंडळ चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून डोंगऱ्याचा पाडा ग्रामस्थांच्या वतीने आपलं सरसे स्वागत आहे. अल्पेश आम्हाला माहिती देत असताना आमचे स्कोरर का सिरीजचा कॅल्क्युलेटर आता बंद झालाय, कारण आता ते आम्ही सुपर 12 पर्यंतच कॅल्क्युलेशन सुरू ठेवलं होतं. चला या सूचनेचं सुद्धा सर्वांनी नोंद घ्या. अभिषेकच्या षटकामध्ये 16 आले. क्षितिजनं काय कमबॅक केलंय, गोलंदाजीचा दर्जा दाखवला, आपल्यामध्ये असलेलं कौशल्य दाखवलंय आणि फक्त 5 धावा देत 2 विकेट. पहिला चेंडू थोडासा गडबड झाली, मात्र आपण पाहतो पुन्हा एकदा सावरेल. अक्षयला पाहतोय समोर उभा आहे, बॅटिंग करेल. बली भोईर पॉवरफुल फलंदाज आहे डाव्या हाताचा आणि 5व्या क्रमांकाचा विकास ला नॉन स्ट्राइक रेंजला पाहतोय. काकडवाल बॅटिंग करतोय. ऑफ स्टंपवर ठेवला, अपील केली, पंचांना सांगतोय फलंदाज यस. कधी कधी अशा चित्र आपण पाहत असतो का पंचांकडे अपील केली जाते, त्यांची तीक्ष्ण नजर असते, त्यांना बॉलरच्या लाईनअप कडे लक्ष द्यावं लागतं आणि तिथून त्यांची नजर स्टेट जाते ती फलंदाजाच्या देहबोलीकडे आणि व्हाईट लाईन कडे. हा अभ्यास असतो अंपायरचा. पुन्हा एकदा लाईन चांगली, आता भरकटलाय. टप्पा चांगला होता, उंची जास्त होती, मात्र बाहेर गेला हा चेंडू आणि आता वाईटचा कॉल आलाय आणि एकूण धावा फलकावर 22. बॅटिंग करत असताना काकडवाल संघ. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाज अक्षय, खेळणे विरुद्ध काकडवाल अशी सुपर 6 ची लढाई.
फुटवर्कचा वापर, पुन्हा एकदा जास्त स्विंग झाला, चेंडू रेषेमध्ये येत नाहीये आणि आता पुन्हा एकदा थोडासा अडथळा निर्माण होतोय. मैदानावर आपण पाहतोय दोन्ही आमचे ऑफिशियल अंपायर, खूप चांगली कामगिरी. अक्षयला पाहूया आपण. पहिल्या षटकामध्ये 16-5. आता कमबॅक चांगले. आतापर्यंत अक्षयला पाहिलं, पहिला डॉट, 2 वाईट आले आणि आता पुन्हा डॉट, 2 वाईट बॉल. तर नागझरीचे आमचे रुपेश आहेत, त्यांना विनंती करेन जितूबाई आमचे प्राप्तीला यांच्याशी आपण संपर्क साधा. लाईन पहिली, शॉर्ट सिलेक्शन, इनसाइड सर्कल प्रयत्न होईल, शॉर्ट स्क्वेअर तिथे प्रयत्न जरूर झाले, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक केला आणि तितक्या वेगानं धाव पूर्ण. टोटल रन्स पाहूया. संघ पोहोचल्या 25. काकडवाल बॅटिंग करतोय. तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये धावा बनवाव्या लागतात. आज बहुतांश सामने असे पाहिले गोलंदाजीच्या जोरावर जिंकताना पाहिले. ही खेळपट्टी गोलंदाजांना जेवढी चांगली साथ देते तेवढ्या बॅटिंग लाईनअपला साथ देते. मग मागच्या काही सामन्याचा अभ्यास केला तर अटीतटीच्या लढती सुद्धा पाहिल्या. खोदून काढला, मनगटी टाकतीच्या साह्यानं स्ट्रेट गेला आणि पंच इशारा करतील स्ट्रेट हिटचा पॉवरफुल हिट, षटकार. आवाज येतोय, दोन्ही संघाच्या पाठीराख्यांचा आवाज येतोय, स्फुट आवाज ऐकायला मिळतोय, कारण मॅच थोडी वेगळी आहे. सुपर 6 आहे. पुन्हा एकदा ताकदीचा वापर, चेंडू येतो अतिथी कक्षाचं स्वागत करताना आणि आमचे अल्पेश स्कोरर आहे, त्यांच्या हातामध्ये चेंडू आला आणि मिळतील या चेंडूवर नक्कीच 4 धावा. सांगत असेल आज मी गोलंदाजांना सोडणार नाहीये. डावाची सुरुवात चौकाराने केली, 1 षटकार आला, 2 चौकार आले, वैयक्तिक योगदान त्यांचं इंडिव्हिज्युअल पाहिलं. 7 बॉलमध्ये 17 खेळतो आणि संघ पोहोचलाय, आघाडी मिळाले, बळकटी आले आणि एकूण धावा 35. 35. ओव्हर नंबर 3. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा अक्षय. शेवटचा चेंडू ऑन साइडला, पुन्हा एकदा प्रयत्न, 1 धाव पूर्ण केल्या, दुसरी धावेसाठी प्रयत्न केले, बॅकअप तर छान झाले, चेंडू पकडलाय आणि मिळतील या चेंडूवर 2 धावा. ओव्हर कंप्लीट, 3 षटकं संपली आणि धावा फलकावर 37. महागुरु आम्हाला माहिती देत असताना वामनजे 40+ आणि बेलवलीसी कोणीच आलं नाही. तर ॲट प्रेझेंट बेलवली रेडी आहे. यस, वामनजे 40+ ची प्रतीक्षा करतो. 3-54 झालेत आणि आपल्याला टॉप 3 म्हणजे 1 सुपर 6 ची पूर्ण मॅच बॅलन्स आहे आणि ही इनिंग निश्चित स्वरूपात इथे आपण ओम साई मोबाईल शॉपचे ओनर्स अक्षय दिलीप शेठ फडके डोंगऱ्याचा पाडा यांचं आगमन झालेलं आहे. आमच्या स्टेजच्या उजव्या बाजूला ते इथे उभे आहेत. यावं आपण व्यासपीठावर ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलेही सहर्ष स्वागत आहे आणि त्यांच्या समेत तेजस फडके आपण यावं, आपले मनपूर्वक आम्ही ते स्वागत करतो. लक्ष विद्या मॅच कडे 37 झाले. बॅटिंग करत असताना संघ आपण जरूर पाहिला तो काकडवाल, विकास भोईर, बली भोईर आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार. स्ट्रायकर एंडला विकास भोईर शेवटचं षटक घेऊन आलाय. अतुलला पाहतोय. स्लॉग ओव्हरचं हे अंतिम षटक. अपेक्षा जास्त असतील, आता अपेक्षा उसळत असतील बॅटिंग करताना काकडवाल संघाच्या. क्लीन बोल्ड, काय भन्नाट गोलंदाजी, खोलवर फेकलं, दांडी गोल केल्या, आणखीन एक धक्का. 4 गडी बाद, एकूण धावा फलकावर 37. तर निश्चित स्वरूपात बघा, वावंजे श्रीमलंग 40+ वावंजे क्रिकेट संघ तुमच्यासाठी शेवटचा पुकार आहे बघा. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गावदेवी क्रिकेट संघ, बेलवली क्रिकेट संघ इथे उपस्थित आहे. तर बेलवली क्रिकेट संघ प्लस पॉइंट कडे वाटचाल करेल. हो टू कमेंट्री बॉक्स. नक्कीच आयोजक थोडे खुश झाले, कारण स्ट्रिक्ट रूल आहे, जर वेटिंग केली ना अर्धा तास तर पूर्ण शेड्यूल बिघडतो. आणि डीजे बाळा बघा, डीजे समा असतील, डीजे जयेश अंपायर सिग्नल शैलीवर आक्षेप घेतला. यस, ॲक्शनवर थोडासा आक्षेप घेतला आणि आता
आपण पाहतो सुपर 6 आणि त्यानंतर टॉप 3 एक चिठ्ठी सुद्धा होईल. मात्र रोख रक्कम 66,666 रुपये. कोण असेल विजेता? अतुलला पाहतोय एकूण धावा धावफलकावर 37. मॅच ऑन आहे, मॅच ऑन. 5 चेंडूचा खेळ बाकी. ओ पायाचा वेग, शरीरभेदी गोलंदाजी, दडपण असताना दडपण झुगारला, नैसर्गिक खेळ दाखवलाय. आणि असं म्हटलं जातं का स्वतःवर असलेला विश्वास खूप महत्वाचा असतो आणि ती गोलंदाजी करतो अतुल. विकेट. त्यानंतर 22. टोटल रन्स पाहूया एकूण धावा धावफलकावर 38. स्पीडअप असू द्या, स्पीडअप असू द्या. 3:38 ला पहिला चेंडू पडलाय. 3:57 थोडा मागे चाललाय. थोडा लक्ष असू द्या. सर्वांना सामावून आयोजकांचं काम असतं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील जरूर झाली. 3 चेंडूचा खेळ संपला. एकूण धावा धावफलकावर टोटल रन्स पाहूया 38 धावा आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. काही वेळातच प्रमुख पाहुण्यांचे इथे आगमन होईल. पुढचा चेंडू अतुल तयार. ओ लाईन चांगली आहे. अगदी समोरून चेंडू उडवतो. आज अगदी सकाळी बेलवलीचा गोलंदाज होता अभिनव. अशाच पद्धतीने इम्प्रेस केलं. समोर चेंडू ठेवायचे आणि तिथून उसळी द्यायची आणि ते भेदून जेव्हा चेंडू जातात ना त्याला म्हणतात परिपक्व गोलंदाज. आणि आता अतुल तेच काम करतोय. पुन्हा समोर ठेवला. लाईन चांगली. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. स्लॉग ओव्हर मध्ये याला म्हणतात भरीव कामगिरी. सलग 3 चेंडू डॉट. तसं पाहायला गेलं तर आतापर्यंत 5 चेंडू मध्ये काही करता आलं नाही. लेग बाय सिंगल. विकेट सुद्धा मिळाली. अनुभवया. फटका फसलाय. विकेट. एकदा कौतुक होऊ द्या अतुलच्या या बेधडक गोलंदाजी बद्दल. टॉस जिंकलेला काकडवाल संघ थोडा आपण पाहतोय मागे पडलाय. जी धावसंख्या हवी होती मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो. कॅप्टनचं रणनीती होती का 50 मात्र आता 39चं टार्गेट. तर भीमशेठ यांचा आम्ही धन्यवाद देतो आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल. तर सन्माननीय सचिन चंदने प्रिझम कंपनीचे ते सुपरवायझर आहेत. प्रमोद डोंगरे तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. यावं आपण व्यासपीठावर. आपलं स्वागत आहे. तर सन्माननीय सागर भोईर यांचा येतोचे सन्मान ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून केले जाईल. सुरेश डोंगरे यांना आम्ही ते आमंत्रित करतो. सुरेश या आपल्या शुभ हस्ते पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी या ओबीसी सेलचे उपाध्यक्ष सागर भोईर, गौरवशेठ भोईर यांचे खऱ्या अर्थाने ते सुपुत्र आहेत. त्यांचं आपण इथे स्वागत करावं. सुरेश या. सुरेश शेठ डोंगरे यांच्या शुभ हस्ते सागर भोईरचा खऱ्या अर्थाने ते मायेची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक आणि ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केले जात आहे. निलेश फडके. निलेश आपला सन्मान इथे केला जाईल. निलेश आपला सन्मान केला जाईल. राजू फडके यांना मी पाहतो. राजू स्वागत आहे. एकेकालचे नामवंत अष्टपैलू क्रिकेटर. या निलेशचा इथे सन्मान केला जाईल. निलेश फडके यांचा सन्मान इथे केला जाईल. प्रमोद डोंगरे आणि सूरज डोंगरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित इथे गौरव केला जाणार आहे. सचिन चंदने साहेब यांचं आगमन इथे होत आहे. चंदने साहेब या ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आमच्या संपूर्ण डोंगरेचा पाडा ग्रामस्थांच्या वतीने तुमचं आम्ही स्वागत करतो. आणि त्यांच्या समवेत गणेश माली, शांततेचे प्रतीक गणेश माली यांना आम्ही पाहतो. शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व. तुमचंही स्वागत आहे. यस थैंक यू महागुरु. महागुरु की आवाज़ स्वागत अक्षय आपने सुनी. मेहमान नवाजे के बाद आइए चलते मुकाबले की तरफ. एक तरफ है
श्री मलंगड़ विभाग की काकड़वाल टीम और दूसरे उनके खिलाफ है MIDC की केरने टीम। काकड़वाल की बात करें तो बली भोईर सबसे ऊपर नाम आता है, महेश मडवी का नाम आता है। ये दो बल्लेबाजों ने आज आता ज्यांचं आगमन झालेलं आहे खऱ्या अर्थाने टुडे ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर सचिन चंदने सर हॅज अरिव्हन कम टू सी द मॅच अँड एन्जॉय द क्रिकेट गेम। स्वागत आहे, वेलकम आपलं आमच्या ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून। गणेश माली आपले स्वागत आहे। काकड़वाल टीम का मैं जिक्र कर रहा था, दो बल्लेबाजों ने कुल मिला के 12-19 यानी लगभग 31 रनों की पारी के लिए महेश और बली भोईर ने स्कोर कार्ड पे 38 रन लगे, कंपलसरी चेसिंग 39 जीत के लिए अंश 11 खेरने को। और सबसे महंगी ओवर दो गेंदबाजों ने की, एक थे अक्षय गोंदली, अक्षय माली। मैडन ओवर जिन्होंने की वो थे अतुल गोंदली, बहुत ही बढ़िया गेंदबाज अतुल, अनुभवी गेंदबाज थे अतुल। उनको गेंदबाजी जैसे मिली स्लॉग ओवर में इतनी डॉट गेंदें ज्यादा की कि अतुल चमक गए। और नए गेंदबाज है उनके क्षितिज माली जो उभरता हुआ सितारा है, उन्होंने हमेशा की तरह कंजूस गेंदबाजी की, 5 रनों की। मैच की तरफ चलते, खेरने बनाम काकड़वाल का मुकाबला इस सीजन में पहली बार आमने सामने। गेंदबाज मिस टाइमिंग, हवा में गेंद, कप्तान की जल्दबाजी। पहले गेंद का अभ्यास करना था साजिश माली को और नतीजा पहला विकेट। स्क्रीन पर देख सकते हैं सम्मान चिन्ह दिया जाएगा। ये सम्मान चिन्ह छोटा सर्जा के मालक और खुद छोटा सर्जा यहाँ पर आने वाला है घोट से। मगडके सर बताइए। निश्चित स्वरूपात छोटा सर्जा डबल हिंद केसरी आणि घोटगावची खऱ्या अर्थाने की रोज उडतो गुल्लाल भडक आणि नानाशेठ प्रधान घोट यांना बैलगाडा शर्यतीचा नाद लय कडक। नानाशेठ प्रधान असतील, त्यांच्या समेत त्यांचे बंधू भाईशेठ अर्थात निलेशेठ प्रधान छोट्या सर्जाचे ते मालक आहेत आणि काही क्षणात त्यांचं सुद्धा इथे आगमन होणार आहे। खराब शुरुआत अंश 11 खेरने की, कप्तान 0 पर आउट हुए, कप्तान की पारी समाप्त हुई। अब मैदान में अक्षय माली का साथ देंगे क्षितिज माली, जिनका अभी मैंने जिक्र किया। गेंदबाजी में 5 रन 2 विकेट, उभरता हुआ सितारा है क्षितिज माली, 7.47 लकी नंबर के साथ शैलेश शेठ माली की टीम है। पंकज माली की कमी महसूस थोड़ी हो रही है, पंकज अनफिट है शायद, वो मुकाबला देख रहे हैं। चलते मुकाबले की तरफ, गेंदबाजी में सबसे मशहूर गेंदबाज बली भोईर और कमाल का स्ट्रोक, ये बहुत ही फॉर्म में। क्षितिज माली नाम का ब्रांड चिपक गया, फेंक दिया है लॉन्ग ऑन सीमा पार 6 रनों के लिए। कमर तोड़ परफॉर्मेंस, ये लाजवाब स्ट्रोक, यॉर्कर गिरी है। क्षितिज माली मिड ऑफ पर खेल बैठे, महज 1 रन। क्षितिज माली खेरने टीम के लिए हमेशा वो मोठा की भूमिका निभाते हैं, लेकिन अब अक्षय माली की बारी। स्कोर कार्ड पे रन बनते हुए 7:39, बहुत ही आसान है। प्रति ओवर 9.5 रन बनाने, 9 या 10, तब जाके खेरने टीम जीतेगी। लेकिन काकड़वाल टीम बहुत ही मजबूत है भाई, उनके पास बली भोईर है, महेश मडवी जैसे गेंदबाज है, किशोर है। ये इतने मास्टरमाइंड खिलाड़ी है कि कई मर्तबा हारते हारते भी ये टीम जीत जाती है। भले पहले गेंदबाज पे रन लगे, लेकिन इनके खाते में बॉलिंग अटैक बेहतर है। श्री मलंगड़ की सबसे ताकतवर टीम अगर कोई होगी तो वो काकड़वाल है। बहुत ज्यादा ट्रॉफी जीतती है टीम हर साल की तरह। और MIDC की अंश 11 खेरने, ये भी कम नहीं। ये स्ट्रोक देखिए अक्षय माली, देख घुमा के खेला फाइन लेग पर, फील्डर पीछे है, लेकिन जब तक फेंकेंगे रन कंप्लीट किए 2। खेरने गांव यहाँ से सबसे नजदीक गांव है और मानो उनके पूरे दर्शक ये मुकाबला देखने आए। यूट्यूब से बेहतर है मैदान पे आके देखिए, और उनके दर्शक इस मैदान का रुख कर रहे। 5 गेंद 9 रन स्कोर कार्ड पर, 30 रनों की दूरी है। अक्षय माली है मौजूद, फिक्र की कोई बात नहीं अभी। बढ़िया स्ट्रोक, स्वीट साउंड ऑफ द बैट, अक्षय माली खिलाड़ियों का खिलाड़ी, 6 रन। तर थँक्स प्रवीण टेंबे, खऱ्या अर्थाने ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांचं खूप मोठं योगदान लाभलेलं आहे। संत वचनाप्रमाणे की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले, त्या स्वरूपात आपण ज्या व्यक्तिमत्वाने व्यासपीठावर खऱ्या अर्थाने पाहतो ते पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी OBC सेलचे उपाध्यक्ष आहे
सागर शेठ भोईर पालेखुर्द यांच्या वतीने ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेला 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल सागर शेठ भोईर तुमचा आम्ही ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. आणि सन्मान्य रामचंद्र रणदिवी आंबे यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर आपले स्वागत आहे. ओवर की समाप्ति हुई और रन बनते हुए अंश 11 खेरने 17 रन 70 ऑन बोर्ड. 3 ओवर 22 रन चाहिए सुपर 3 में क्वालिफाई होने के लिए. टिकट टू सेमीफाइनल. ये टिकट मिलना इतना आसान नहीं है. लोहे के चने चबाने पड़ेंगे दोनों टीमों को. दुनिया में आसान कुछ भी नहीं लेकिन नामुमकिन कुछ भी नहीं. मलिंगा स्टाइल में गेंदबाजी करते हुए आकाश पाउशे नितलस के हमारे बिल्कुल एक ज़बरदस्त गेंदबाजी मलिंगा करते हैं पाउशे. और यहाँ पे आकाश पाउशे भी वही गेंदबाजी कर रहे हैं. एक ही एक्शन में गेंदबाजी. श्रीलंका के मशहूर गेंदबाज है ये. अगर मलिंगा स्टाइल कर रहे हैं तो यॉर्कर तो इनकी ओर से कभी भी आ सकता है. इनके पिटारे से बहुत बढ़िया गेंदें आपको देखने मिलेगी आज. यॉर्कर गिरी है. हेलीकॉप्टर क्षितिज ने कोशिश की थी. एक मंझा हुआ बल्लेबाज है. टाइमिंग अच्छा है इनका. महज मिलेगा सिंगल. धीमा खेल हो रहा है मलिंगा के ओवर के बाद. अब स्कोर कार्ड पे 18-22 थे. आप जीत के लिए चाहिए. देखिए 2 गेंदे समाप्त. 16 गेंदे 21 रन. साजिश माली ने बहुत बड़ी गलती की. पहला गेंद पर खराब स्ट्रोक खेला लेकिन उसके बाद अक्षय माली इस पारी को संभाल रहे क्षितिज के साथ. इस बार भी खेलने टीम में कई युवा शामिल हो चुके हैं अपना खेल दिखाते हुए. ग्राउंड शॉट अलॉन्ग द कार्पेट स्ट्रेट हिट. पीछे फील्डर है. क्षितिज का रनअप लंबा है. 2 मुकम्मल. सिंगल डबल से भी इनको बात बनेगी क्योंकि 3 ओवर 22 चेस करने हैं. आज सभी मुकाबले 40, 45, 41 में हुए. किसी भी टीम ने शायद 50 नहीं बनाया. आज 7वां मुकाबला है. 50 नहीं बन रहे आज. सभी टीमें 40, 39, 45 में रुकी है. अक्षय कडू पता नहीं 4 ओवर में उतना ही जोर क्यों लगा आज सभी को. कमाल का स्ट्रोक. हुक शॉट. हुक किया बॉल को मिड विकेट सीमा पार. मस्तक पे दस्तक. दूसरा छक्का यहाँ पे आता हुआ इस पारी में. क्षितिज ने 1 छक्का मारा. 3 छक्के दोनों ने मारे मिलकर. 18 रन तो हवा से आ गए. आसमान के तारे तोड़ दिए अक्षय माली ने. और अक्षय माली इस साल अच्छे उत्तम फॉर्म में. 14 गेंदों पे 13 रनों की आवश्यकता. इस बार दबाव गेंदबाज पर है. दिशाहीन व्हाइट बॉल. 13 गेंदों पर 13 रन चाहिए. बिल्कुल आमने सामने ये स्कोर आता हुआ. 13 गेंदे 13. टिकट टू सेमीफाइनल. 1 टिकट बचा है लेकिन अगला मुकाबला होगा या नहीं पता नहीं. 40+ का आयोजक बताएंगे. मुश्किल लग रहा है. वामजा टीम नहीं दिख रही मुझे लेकिन ऑपोजिशन वाले जरूर दिख रहे हैं. वामजा टीम केवाले में खेल रही है. परेश भाई की टीम 40+ जो यहाँ पे जीती थी सुपर 12 में. अगर वो नहीं आती तो 1 मुकाबला कैंसिल होगा और लास्ट 2 मुकाबले बचेंगे. मलिंगा और बहुत सही खेल रही है. ये सिंगल से बनेगी बात. 3 छक्के आपने मारे तो जरूरत नहीं है 6 मारने की. बिल्कुल दिमाग का इस्तेमाल. टेम्परामेंट है. संयम है क्योंकि अब मुकाबले सेमीफाइनल की ओर जा रहे हैं. फाइनल की ओर जा रहे हैं और हर टीम चाहती है कि वो चैंपियन बने. समीकरण बहुत ही आसान. 13 गेंदों पे 11. क्षितिज माली. एक कोहिनूर हीरा मिला है खेलने को अभी. और हाफ हेलीकॉप्टर खेलना चाहते हैं. कोई रन नहीं. ओवर के समाप्ति हुए अंपायर. 2 ओवर का खेल समाप्त. अब जीत के लिए 12 गेंदों पे रन चाहिए. महज 11. महागुरु हमारे साथ जुड़े. महागुरु आज पापलेट की 13वीं पुण्यतिथि है. क्या कहोगे. एक ऐसा महाराष्ट्र का सुप्रसिद्ध बैल है जिसे इंसान का दर्जा मिला है अंकुश दादा डोंगरे के द्वारा. तर निश्चित स्वरूपात इथे अक्षय माली यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आणि आपण इथे पाहतो व्यासपीठावर आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला खऱ्या अर्थाने ओम साई मोबाईल शॉपचे ओनर्स. दोस्तीच्या दुनियातील एक राजा माणूस. राजासारखं मन आणि मनासारखा राजा अर्थात अक्षय शेठ फडके क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांना सुद्धा व्यासपीठावर आम्ही आमंत्रित करतो. यावं आपण व्यासपीठावर आपले स्वागत आहे. खेळाला सुरुवात करायची आहे बघा. निश्चित स्वरूपात
3 संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय होतील. त्यानंतर त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने ड्रॉ केलं जाईल. आणि बोलूया आपण प्रवीण यांच्याकडे. महागुरु, हमने चर्चा की थी पापलेट के बारे में, इस इनिंग के बाद जरूर बताएंगे. 12 गेंदों पे 11 रनों की आवश्यकता है. दोनों बल्लेबाज सेट हो गए, दोनों को छोटी गेंद बहुत बड़ी दिख रही है, तो ये मुकाबला खेलने के लिए काफी आसान है. गेंदबाजी में आएंगे नंबर 3 पर महेश मडवी. बली भोईर, महेश मडवी, किशोर, आकाश, ये बहुत ही मंझे हुए गेंदबाज है, लेकिन मलिंगा को 11 रनों की मार लगी है. शायद महंगी ओवर है, लेकिन पहले ओवर में भी बली भोईर को 17 लगे. राउंड विकेट, बल्ले का किनारा, पीछे कोई फील्डर नहीं, मौका बना 4 रनों के लिए. मुकाबला बहुत ही आसान है खेलने के लिए. टिकट टू सेमीफाइनल, शायद उनके हाथों में यह टिकट मिल सकता है. 4 के बाद अब 7 रन बचे 11 गेंदों पर. बहुत ही आसान. अक्षय माली ने मारे हुए 2 छक्के, क्षितिज माली का 1 छक्का और ये 4. ये बड़े स्ट्रोक काकड़वाल को परेशान कर रहे हैं आज. दोनों का ब्लू रंग बहुत ही पसंद है, दोनों को ब्लू स्काई. इस बार देखिए लगी है बैटकट से. अक्षय माली की पारी समाप्त, काम तमाम किया उन्होंने, कोई बात नहीं. बहुत ही देरी के बाद अक्षय का विकेट आया. पहले आता महेश तो बेहतरीन होता आपके लिए. अब समीकरण है 10 गेंदों पे 7 रन. तर बैलगाडा शर्यतीमध्ये खऱ्या अर्थाने नामांकित बैलगाडा शर्यतीमध्ये ड्रायव्हर म्हणून ज्यांचे परिचित आहेत, बारकू ड्रायव्हर खऱ्या अर्थाने काकडवाल यांचं आगमन झालेलं आहे. तुमचे परम मित्र सूरज डोंगरे तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. या आपण व्यासपीठावर मनपूर्वक आपलं सहर्ष स्वागत आहे. निखिल माली आएंगे मैदान के अंदर. साजिश अक्षय माली की पारी समाप्त हुई है. अब महेश मडवी को कमाल करना होगा. 7 रन 10 गेंदों पर 1 छक्का लगा तो खिरने जीत का दरवाजा खोल सकती है. वीआईपी डाइस खचाखच भरा है, क्योंकि आखिरी क्षणों में हम जा रहे हैं मुकाबले के रुख की तरफ. मुझे के आनंद वलपकर WPL के आयोजक यहाँ पर आते हुए, त्यांच्या समेत अभिक भुईर यांचं आगमन झालेलं आहे. भुईर आपले स्वागत आहे. वलपकर तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे. 10 गेंद 7 निखिल माली, क्या वो कमाल करेंगे, क्षितिज को साथ देंगे, या महेश मडवी जो बहुत बार उन्होंने बेस्ट बॉलर की ट्रॉफी जीती है, क्या वो अंदाज वो बयां करेंगे. वो निहायत ही खूबसूरती गेंदबाजी करेंगे महेश इस मैदान पर. पटकी हुई गेंद है, दिशा बिल्कुल सही है. साइडम गेंदबाजी इन्होंने की, थोड़ी बाहर की दिशा में गेंद को टर्न किया है. कोई रन नहीं मिलेंगे इस गेंद पर. नए बल्लेबाज अगर सेट नहीं होते तो काकड़वाल को मौका पूरा मिलेगा आज. जी, शरीर पे लगी है, मौका मिल सकता है. महेश का रनअप लंबा था, 1 रन महज मिलेगा. कोई फील्डर नहीं, काकड़वाल का खेल में ध्यान नहीं है. सबका रिएक्शन गेंदबाज को देखने के लिए था. 1-2 मुकम्मल बल्ले से और आसान मुकाबला बनता हुआ. पहले से रन कम है और काकड़वाल देख नहीं पाई इस गेंद को. मुकाबले में धीरे धीरे खेलने कब्जा करती हुई जीत का समीकरण थोड़ा आसान होता हुआ. 8 गेंदों पे 5 रन. 8 गेंदबाज, अगर अतुल गोंदली मैडन ओवर नहीं करते तो शायद 50 बनाती काकड़वाल, लेकिन अतुल गोंदली की मैडन ओवर ने ही काकड़वाल के लिए बहुत बड़ी मुसीबतें खड़ी की, और इसीलिए इस टीम का टारगेट छोटा बना और 8 गेंदों पे 5 बचे. महेश मडवी इस बार टैपिंग बॉल के लिए लॉन्ग ऑफ पे मिस फील्डिंग. काकड़वाल की गलतियां 3 मिलेंगे जरूर. ये टिकट टू सेमीफाइनल की तरफ. 4 जी 5 भी हो सकते शायद. स्कोर लेवल नो एक्साइटमेंट. स्कोर लेवल राम पाटिल चौका दिखा रहे. दूसरी मर्तबा 4 रन दौड़ के लिए. इससे पहले नारिवली के बल्लेबाजों ने 4 लिए थे, उसके बाद खेरने के बल्लेबाजों ने 4. 1 रन की जरूरत है. स्कोर लेवल और टिकट टू सेमीफाइनल. हवा में गेंद, फील्डर पीछे है और ये सेमीफाइनल का टिकट अंश 11 खेरने को मिलता हुआ.